लग्नाच्या पहिल्याच रात्री मी नवरी बनून नटून थटून बसले होते. तेवढ्याच रूममधली लाईट गेली आणि सगळीकडे अंधार झाला होता. लाईट जाताच मला माझ्या बहिणीने सांगितलेली गोष्ट आठवली. तिने मला सांगितले होते की काही झाले तरी तू स्वतःला घाम येऊ देऊ नये, नाही तर घाम येताच तुझा महागडा मेकअप निघून जाईल आणि तुझा नवरा तुला पाहूनच घाबरून जाईल. कारण लाईट जाताच या साऱ्या गोष्टीचा विचार करून मी खूप घाबरले होते. कारण माझा रंग सावळा होता. राहुलसोबत माझी ओळख सोशल मीडियाच्या मार्फत झाली होती. आम्ही दोघेही फोनवर बोलता बोलता कधी एकमेकाच्या प्रेमात पडलो कळलेच नाही. राहुलने एके दिवशी माझा फोटो मागितला तेव्हा मी थोडे घाबरले. पण फोटोमध्ये माझा रंग काळा आहे की गोरा हे समजत नव्हते. माझा चेहरा तसा खूप रेखीव सुंदर होता, त्यामुळे माझा फोटो नेहमी चांगला येत होता. मी राहुलला माझा फोटो पाठविला. फोटो पाठवताच त्याने मला पसंत केले आणि काही दिवसातच आमचे लग्न झाले. लग्नाच्या रात्री मी नवरी बनून बसले होते. मनातल्या मनात खूप घाबरत होते की जर माझा मेकअप उतरला तर राहुल मला पाहताच सोडून जायला नको. त्यामुळे लाईट जाताच मी घाबरून बाथरूममध्ये निघून गेले की जेणेकरून लाईट आल्यानंतर मी माझ्या मेकअपला थोडासे व्यवस्थित करून बाहेर येईन. थोड्याच वेळात लाईट आली आणि मी बाथरूममधून बाहेर आले. परंतु बाहेर आल्यानंतर जेव्हा माझी नजर माझ्या नवऱ्यावर गेली तेव्हा माझा जीवच जायचा बाकी राहिला होता. कारण तो तर एक, माझे नाव मीना आहे. मी दिसायला एकदम काळी होते. माझ्या रंगामुळे मला येणारे प्रत्येक स्थळ मला नकार देत असत. या गोष्टीला घेऊन मी आणि माझे घरचे सगळे लोक वैतागून गेले होते. माझी ही इच्छा होती की माझेही लग्न व्हावे, माझाही एखादा जीवनसाथी असावा. पण माझ्या रंगामुळे माझे लग्न होणार की नाही माहीत नाही. मी माझ्या लहान बहिणीपेक्षा ही खूपच सावळी होते. माझी बहीण माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होती, पण तिचेही लग्न झाले होते. माझ्या सावळ्या रंगामुळे कोणताही मुलगा माझ्यासोबत लग्न करायला तयार नव्हता. माझ्यासाठी स्थळ तर यायची, पण मी समोर येताच तोंडावर नकार देत निघून जायचे. माझा सावळा चेहरा तेवढा सोडला की मी सगळ्या गोष्टीत हुशार होते. मी सुंदर स्वयंपाक करायचे, अभ्यासातही हुशार होते. परंतु आपल्या समाजात माझ्यासारख्या मुलींचे प्रत्येक गुण सावळ्या रंगाच्या मागे लपून जातात. माझ्यासाठी येणारे प्रत्येक स्थळ मला तोंडावर नकार देत म्हणायचे की ही मुलगी जरा जास्तच सावळी आहे. जर आपणास काही हरकत नसेल तर तुमच्या लहान मुलींशी नातं जोडाल का, तर सांगा, आम्ही लग्नासाठी तयार आहोत. ते लोक हा विचार करत नव्हते की आमच्या अशा बोलण्याने माझ्या मनावर त्यांचा काय परिणाम होईल. मूलवाले जाताच मी खूप रडायचे. माझी आई मला खूप समजवायची. हळूहळू बराच काळ निघून गेला आणि माझे वयसुद्धा निघून जात होते. काही दिवसांनी माझ्या मनात बहिणीचे देखील लग्न झाले. मी आणि माझ्या घरच्या लोकांनी माझ्या लग्नाचा आता विचारच सोडून दिला होता. पण काही दिवसांनी मला एक आशेचा किरण दिसू लागला. जेव्हा मी पहिल्यांदा सोशल मीडियावर माझे एक अकाउंट ओपन केले त्या सोशल मीडियावर माझी राहुलसोबत भेट झाली होती. राहुल दिसायला खूपच हँडसम होता. मी सोशल मीडियावर राहुलचा फोटो पाहिला होता, पण मी मात्र लॉग इन करताना फक्त माझे नाव टाकले होते. नावाव्यतिरिक्त एकही फोटो अपलोड केलेला नव्हता. पण जेव्हा मात्र मी राहुलला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर त्याने ही लगेच ॲक्सेप्ट केली. त्यानंतर आता आमच्या दोघांमध्ये चॅटिंगने गप्पा होऊ लागल्या होत्या. बघता बघता बरेच दिवस उलटले होते. आता आम्ही दोघेही चांगले मित्र झालो होतो. एके दिवशी बोलता बोलता राहुलने माझ्याकडून माझा फोटो मागितला. पहिले तर फोटो पाठवण्या अगोदर मी भरपूर विचार करत होते, पण राहुलने जास्त फोर्स केल्यामुळे मी माझ्या मोबाईलच्या मदतीने माझा फोटो फिल्टर करून राहुलला पाठवून दिला. माझा चेहरा खूप सुंदर होता, फक्त रंग मात्र सावळा होता आणि फिल्टर करून तर माझा फोटो आणखीन सुंदर आला होता. माझा फोटो पाहून राहुल माझी खूप स्तुती करू लागला. जणू काही राहुल माझा फोटो पाहताच माझ्या प्रेमातच पडला होता. आम्ही बरेच दिवस चॅटिंगवर बोलत राहिलो. पाहता तो दिवस आला ज्या दिवशी मला राहुलने लग्नाची मागणी घातली. माझ्या आनंदाला आता सीमा उरली नव्हती. मलाही हेच पाहिजे होते. मी या क्षणाची कधीपासून वाट पाहत होते. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षण होता. मी ही गोष्ट लगेचच माझ्या आईला ही कळवली की राहुल एका कंपनीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि त्याला मी खूप आवडते. तो माझ्यासोबत लग्न करू इच्छित आहे. हे ऐकून तर आईलाही खूप आनंद झाला. त्यांनी लागलीच फोन करून राहुलच्या घराचा पत्ता घेतला. पत्ता मिळाल्यानंतर आई आणि माझी बहीण व तिचा नवरा असे मिळून राहुलच्या घरी राहुलला पाहण्यासाठी गेले. मी घरीच होते आणि खूप खुश होते. माझा आनंद गगनात मावत नव्हता. संध्याकाळी आई घरी आल्यावर तिच्या चेहऱ्यावर मात्र निराशा होती. जाताना जो आनंद चेहऱ्यावर घेऊन गेली होती तो आनंद आता नव्हता. मी घाबरून दबक्या स्वरात आईला विचारले की आई काय झाले. आईने माझ्याकडे पाहिले आणि दबक्या आवाजात म्हणाले की काही नाही, ते लोक तुझ्यासोबत लग्न करायला
तयार आहेत, पण त्यांची एक अट आहे की त्यांना लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे आहे. लग्न साध्या पद्धतीने करायचे आहे ही गोष्ट माझ्या मनात कुठेतरी खटकली. कारण राहुल हा त्या घरातील एकुलता एक मुलगा आहे. स्वतःचे घर आहे, घरात बऱ्याचपैकी पैसा आहे, तो स्वतः देखील चांगले कमावत असणार. पण मग लग्न साध्या पद्धतीने का करायचे असेल? आणि विशेष म्हणजे या गोष्टीला राहुलची देखील सहमती आहे. मला कळलंच नव्हते की नक्की काय प्रॉब्लेम आहे ते. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर माझे लग्न इतक्या मुश्किलने होत आहे आणि तेही इतक्या वर्षानंतर, शिवाय इतके चांगले स्थळ. त्यामुळे मला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. म्हणून आम्ही मुलाकडच्या सर्व अटी मान्य केल्या आणि लग्नासाठी होकार कळवला. लग्नासाठी होकार देतानाच मी आईला सोबत हेही सांगितले की आपण त्यांच्या सर्व अटी मान्य करतच आहोत, तर आपल्याकडूनही एक अट ठेव की लग्नाच्या दिवशी नवरी संपूर्ण दिवस डोक्यावरून पदर घेऊनच बसेल. अशी आमची परंपरा आहे. असे केल्याने माझा चेहरा पडद्यामागे असेल. कोणत्याही अडचणीशिवाय माझे लग्नही लागून जाईल आणि कोणालाही कळणारसुद्धा नाही की माझा रंग सावळा काळा आहे. ते एकदा का लग्न झाले की मी माझ्या प्रेमाने आणि कला गुणांनी माझ्या नवऱ्याला आपलेसे करून घेईल आणि घरातील सर्व मंडळींची मनही जिंकून घेईल असा मला विश्वास आहे. आई काहीही न बोलता माझ्या बोलण्याला होकार दिला आणि मुलाकडच्यांना सांगितले की आमच्याकडे अशी परंपरा आहे की मुलगी लग्न होईपर्यंत संपूर्ण वेळ पडद्यामागे असणार आहे. मूलवाल्यांनी आमची ही अट मान्य केली. काही दिवसांनी माझे आणि राहुलचे लग्न अगदी ठरल्याप्रमाणे साध्या पद्धतीने झाले. लग्नानंतर माझी बहीण माझ्या खोलीत आली आणि हसतच म्हणाली की लग्नाच्या पहिल्याच रात्री काहीही झालं तरी स्वतःला घाम येऊ देऊ नको, नाहीतर इतका महागडा मेकअप सगळा खराब होईल. त्यावेळेस मी माझ्या बहिणीच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि नवरी बनून सासरी चालले गेले. मी आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करत होते. मी नवीन नवरी बनून नटून थटून बेडवर नवऱ्याची वाट पाहत बसली होती. मनातून खूप खुशही होते आणि थोडीशी घाबरूनही होते. आजची रात्र माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय रात्र होणार होती. पण तेवढ्यातच लाईट गेली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लाईट जाताच मला आता हळूहळू घाम येऊ लागला होता आणि तेवढ्यात मला माझ्या बहिणीची गोष्ट आठवली की बघ, काही झाले तरी तू स्वतःला घाम येऊ देऊ नको. लाईट जाताच मी घाबरून बाथरूममध्ये चालले गेले. कारण जेव्हा कधी लाईट येईल तेव्हा मी माझा मेकअप दुरुस्त करून बाहेर येईल. काहीच वेळात लाईट आली आणि मी बाथरूमच्या बाहेर आले. बघते तर काय, समोर बेडवर राहुल येऊन बसला होता. मी आज पहिल्यांदाच राहुलला समोरून पाहिले होते. कारण मी स्वतः राहुलला फक्त फोटोमध्येच पाहिले होते आणि मला फोटो बघताच क्षणी राहुल आवडला होता. आणि शिवाय राहुलला त्याच्या घरी जाऊन आई भेटून आली होती आणि त्यांनाही मी फोटोमध्येच पसंत पडले होते. त्यामुळे आज मी पहिल्यांदाच राहुलला समोरून पाहिले होते. राहुल जसा फोटोमध्ये दिसत होता सेम तसाच होता. खूपच हँडसम. आज समोरून राहुलची सुंदरता पाहून मी थोडी घाबरली होती की माझा सावळा रंग पाहून राहुल मला सोडून तर देणार नाही ना. मी हळूहळू जड पावलांनी स्वतःला सांभाळत हळूच राहुल जवळ गेले आणि त्याच्याजवळ जाऊन बसले. काही वेळ आमच्या दोघांमध्ये शांतता होती आणि मग अचानक राहुल मला म्हणाला की तू तुझ्या फोटोपेक्षाही जास्त सुंदर दिसतेस. हे बोलता बोलता राहुलने मला लग्नाचे गिफ्ट म्हणून छान अंगठी दिली होती. आज मी पहिल्यांदा कुणाच्या तरी तोंडून माझी स्वतःची स्तुती ऐकली होती आणि तेही माझा नवरा माझी स्तुती करत होता. यापेक्षा भाग्यशाली दिवस माझ्या जीवनात असूच शकत नाही. मी खूपच खुश होते, पण इतकेच घातून घाबरत होतेही की माझ्या चेहऱ्यावरचा मेकअप धुतल्यानंतर राहुलचे माझ्या प्रती असलेले प्रेम कमी नको व्हायला, असा विचार मी करतच होते की तेवढ्यात राहुल मला असे काही म्हणाला की मी घाबरले. तो म्हणाला की आज जाऊन तोंड हातपाय धुवून घे, फ्रेश हो आणि हे कपडे चेंज करून घे. इतक्या जड कपड्यांमुळे तुला त्रास होत असेल. राहुलच्या अशा बोलण्याने मी खूप घाबरले की आता काय होईल. पण राहुल मला पुन्हा एकदा तेच म्हणाला की आज जाऊन फ्रेश हो आणि कपडे चेंज करून घे. आता मात्र मी घाबरून उठले आणि फ्रेश झाले. एक साधी साडी नेसून बाहेर आले. पण राहुलच्या बोलण्याने तर मी हैराण झाले होते. राहुल मला पाहतच म्हणाला की आता तू पहिल्यापेक्षाही जास्त सुंदर दिसत आहेस. मी हैराण झाले होते की राहुलने एकदाही माझ्या सावळ्या रंगाबद्दल काहीच बोलला नाही. उलट तो माझी स्तुती करतच होता. राहुल म्हणत होता की तू मेकअपपेक्षा साधी सरळ खूप जास्त सुंदर दिसतेस. तो माझी स्तुती करत थकत नव्हता आणि मी मनातल्या मनात माझ्या नशिबाचे आभार मानत होते.
की भलेच माझे लग्न उशिरा का होईना, पण एका चांगल्या आणि मनाने सुंदर असलेल्या व्यक्तीसोबत झाले होते. मी असा विचार करतच होते की खोलीचा दरवाजा वाजला आणि त्यावेळेस जे काही झाले त्याने माझ्या आयुष्यात पूर्ण अंधार झाला. राहुल दरवाजा उघडण्यासाठी उठून उभा राहिला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. राहुल एका स्टँडच्या सहाय्याने लंगडत चालत होता. राहुलचा एक पाय गुडघ्याच्या खाली नव्हताच. हे सगळे काही पाहून मी शॉक झाले. मी हे सर्व पाहून खूप रडू लागले. खोलीच्या बाहेर माझी नणद होती. ती सोबत दुधाचा ग्लास घेऊन आली होती आणि दूध ठेवून ती निघून गेली. आज मला कळाले होते की राहुलच्या घरून आई राहुलला पाहून आली होती. तेव्हा इतकी गप्प आणि चेहरा उतरलेला का होता? माझ्या घरात माझ्या व्यतिरिक्त सगळ्यांना माहिती होते की राहुलचा एक पाय नाही, परंतु मला एकानेही याबद्दल काही सांगितले नाही. त्यांना तर हेच हवे होते की एखाद्याचे माझे लग्न झाले की कायमचे टेन्शन निघून जाईल. हाच विचार करत मी रडत होते. तेवढ्यात राहुल माझ्याजवळ येऊन बसला आणि काही वेळ मला रडत असताना पाहत होता आणि म्हणू लागला की तुला तुझ्या घरच्यांनी माझ्याबद्दल काही सांगितले नव्हते का? परंतु मी तर त्यांना माझ्याबद्दल सर्व काही सांगितले होते. बहुतेक माझ्या रडण्याचे कारण राहुलला कळाले होते. मी थोड्या वरचढ आवाजातच राहुलला म्हणाले की तूही मला कधी तुझ्याबद्दल का नाही सांगितले? मीना, आपले लग्न आपल्या आवडीनुसार झाले आहे. आपण दोघांनी एकमेकांना रंग, रूप, शरीर बघून पसंत केले नव्हते. आपण दोघांनी एकमेकांना मनापासून प्रेम केले होते. मलाही तुझ्याबद्दल ही गोष्ट आत्ताच कळाली आहे की तू इतकी सावळी आहेस. परंतु मी तर तुझ्याकडे काहीच तक्रार केली नाही, कारण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि प्रेम हे मनापासून केले जाते, आपल्या शरीरावर, रंगरूपावर नाही केले जात. हे बोलता बोलता राहुलने माझा हात हातात घेतला. तेवढ्यात मी माझ्या हाताने त्याचा हात जोरात झटकले आणि सोफ्यावर जाऊन झोपले. माझ्या या हरकतीवर काही वेळ तो माझ्याकडे पाहत बसला आणि मग बेडवर झोपून गेला. हळूहळू आमच्या लग्नाला 15 दिवस उलटून गेले, पण मी अजूनही राहुलसोबत बोलत नव्हती, कारण त्याने माझी फसवणूक केली होती. मी घरात सगळ्यासोबत बोलत होती, फक्त राहुलला सोडून. राहुल खोलीत आल्यावर मला गप्प राहण्याचे कारण विचारायचा, पण मी त्याला काहीच बोलायची नाही. राहुल एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होता. तो आपले काम घरूनच लॅपटॉपवरून करत होता. मी त्यांच्यासोबत काहीच बोलली नाही, तर तो त्याच्या कामात व्यस्त झाला. मी पाहत होते की राहुल त्याचे प्रत्येक काम खूप मुश्किलने करत होता. त्याला काही हवे असले तरी त्याला उठायला खूप त्रास होत होता. त्याला असे करताना पाहून त्याला मदत करायचे तर दूरच मी रागातच दुसरीकडे तोंड फिरवून घेत होते. राहुलने जर चुकून माझ्याकडे कोणती वस्तू मागितली तर मी त्याच्यावर चिडून त्याला उलटसुलट उत्तर देत होते. पण राहुल माझ्या कोणत्याही गोष्टीवर रागावला नाही. उलट तो माझे उलटसुलट बोलणे गुपचूप ऐकत होता. एक दिवस राहुल मला म्हणाला की मी माझ्या काही कामानिमित्त बाहेर जात आहे. जर तुला माहेर जायचे असेल तर वाटेत तुला सोडून देतो. त्यांचे हे बोलणे ऐकून मी हसतच त्यांना म्हणाले की तुझे तेवढा सक्षम आहेस की मला कुठे बाहेर घेऊन जाऊ शकतोस. माझ्या अशा बोलण्याने तो नाराज झाला. तो म्हणाला की मला गाडी चालवता येते. त्याचे बोलणे ऐकून मी हैराण झाले. मग मी विचार केला की कदाचित याची गाडी ॲटोमॅटिक असेल. चला बाहेर जाऊन बघूया तर हे गाडी कशी चालवतात ते. मी बाहेर जाऊन पाहिले तर गाडी नॉर्मल गाडी सारखीच होती आणि तो एका पायानेच गाडी कंट्रोल करत खूप चांगल्या प्रकारे गाडी चालवत होता. सिग्नलवर गाडी थांबली तेव्हा आसपासच्या मुली आम्हा दोघांना आश्चर्यचकित नजरेनं पाहत होत्या आणि हसतच बोलत होत्या की किती सुंदर मुलगा आहे आणि याची बायको पहा किती काळी आहे. मला तर बिचाऱ्या मुलावर दया येत आहे. मुलीचे बोलणे आम्ही दोघांनीही ऐकले होते. त्यांचे बोलणे ऐकून तर मला त्याचा खूप राग आला होता. माझा चेहरा पाहून राहुलला समजलं होतं की मला त्या मुलींचा राग आला आहे. तो मला समजवून सांगू लागला की तू लोकांचे बोलणे मनाला लावून घेऊ नकोस, कारण तू माझ्यासाठी खूप सुंदर आहेस. राहुलचे बोलणे ऐकून मी रागातच त्याला म्हणाले की बंद करा तुम्ही माझी स्तुती करणे. कोणत्याही मुलीला सोपे नसते एका अपंग व्यक्तीसोबत पूर्ण आयुष्य घालवणे. काही वेळातच माझे माहेर आले. राहुल मला बाहेरूनच सोडून जात होता, पण जाता जाता तो मला बोलू लागला, मीना, जर तू माझ्यासोबत खुश नाही आहेस तर तुला हवा तो निर्णय तू घेऊ शकतेस. तुझा निर्णय घ्यायला तू मोकळी आहेस. माझ्यासाठी परत येण्याचा रस्ता जर सोपा असता तर मी कधीच तुला सोडून निघून गेले असते.
असे बोलून मी गाडीवरून उतरून गेले आणि राहुलला घरात न बोलवताच मी घराचा दरवाजा बंद करून घेतला. काही दिवस माहेरी राहिल्यावर कळाले की आता हे घर माझे राहिलेले नाही. 2च दिवस माहेरी राहून मी पुन्हा आईसोबत माझ्या सासरी परतले होते. आईला काही महत्त्वाचे काम होते म्हणून आई मला बाहेरून सोडून निघून गेली. मी घरात येताच मला कळाले की माझी सासू आणि नणंद नेमके माझ्याबद्दलचं बोलत होते. त्या राहुलला बोलत होत्या की तुझ्यात काय कमी होती की तुला ही काळी महाराणी आवडली. तुझे टॅलेंट पाहून बऱ्याच चांगल्या चांगल्या मुली तुझ्यासोबत लग्न करायला तयार होत्या. चांगला पगार आहे, घर आहे, गाडी आहे. तू एका तरी विचार केला आहेस का ती तुझ्यासोबत अजिबात शोभत नाही, काळ्या तोंडाची कुठली. राहुल रागातच बोलला की बस कर आई, मीना माझी बायको आहे. ती किती सुंदर आहे हे माझ्यापेक्षा चांगलं कुणीच पाहू शकणार नाही. जर मी तिच्यासोबत आनंदी आहे तर कोणालाही कोणताही अधिकार नाही तिच्याबद्दल बरं वाईट बोलण्याचा. मी गुपचूप त्यांचे बोलणे ऐकून सरळ माझ्या खोलीत निघून गेले आणि मला माझी चूक कळाली होती. मी आता विचारच करत होते की तेवढ्यात राहुल खोलीत आला आणि मला पाहून आश्चर्यचकित झाला आणि मला विचारू लागला की अरे तू कधी आलीस. मी त्याला म्हणाले की मी अगदी वेळेवर पोहोचले होते आणि मी त्याच्याजवळ आले आणि त्याला सहारा देत हळूच त्याला बेडवर बसवले आणि स्वतः खाली जमिनीवर त्याच्या पायाजवळ जाऊन बसले. मला त्याच्या पायाजवळ बसलेले पाहून राहुल हैराण झाला. मीना तू अशी इथे खाली का बसली आहेस. त्याच्या या बोलण्यावर मी खूप रडू लागले. आज मला समजून चुकले होते की राहुलने माझ्यावर खरोखर मनापासून प्रेम केले होते आणि म्हणूनच त्याला माझ्यातली कोणतीच कमी त्याला कमी वाटतच नव्हती आणि मी होते की मला त्याच्यातले फक्त दोष दिसत होते. मला आपली चूक कळाली होती. मी राहुलची मनापासून माफी मागितली आणि आज मी राहुलला स्वतःला पूर्णपणे सोपवले होते. आज आम्ही खऱ्या अर्थाने एकरूप झालो होतो. आज मी त्याच्यासोबत खूप खुश होते कारण राहुल एक खूपच सुंदर व्यक्ती आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते माझ्यावर खूप प्रेम करतात. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.